मैत्रिणींनो, कुडकुडणाऱ्या या थंडीत स्वतःकडे लक्ष नाही दिलं ना तर चेहऱ्यावरचा सगळा ग्लो निघून जाईल. त्यामुळे स्वतःकडेही लक्ष द्या. मैत्रिणींनो, थंडीमध्ये असा घरच्या घरी बनवलेला मास्क जर तुम्ही केसांना लावाल ना, तर हिवाळ्यात हे जे काही आपले केसांचे प्रॉब्लेम्स येतात ना, जसं काही केस कोरडे होणं, राठ होणं, केसामध्ये कोंडा होणं, केस गळणं किंवा काही काहींच्या स्कॅल्पला सुद्धा खाज सुटते, हे सगळे जे प्रॉब्लेम्स असतात ना, त्यातला एकही प्रॉब्लेम होणार नाही. कारण की आपला मास्क तितका इफेक्टिव्ह आहे. मग आता हा मास्क कसा बनवायचा? अगदी सोप्पं आहे. काही बेसिक इन्ग्रीडियंट्स याला लागतात. जसं की मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मेथीदाणा. आता माझे केस शॉर्ट आहेत त्यामुळे एवढं मला पुरेसं होतं मिश्रण. तुमचे केस लांब असतील तर थोडं जास्त मिश्रण लागेल. आता या दोन्हीही गोष्टी एकत्र रात्रभर भिजत घालायच्या. सकाळपर्यंत तांदूळ आणि मेथीदाणा व्यवस्थित भिजेल, छान सॉफ्ट होईल. मग आता या सगळ्या मिश्रणाची मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची. भिजल्यामुळे याची आपल्याला फाईन पेस्ट मिळते. आता ही पेस्ट केल्यानंतर अशी बारीक चाळणी असेल तुमच्याकडे तर त्यांनी गाळून घ्या किंवा अगदी सुती कपड्याने जरी गाळलं तरी चालेल. आता मी हे व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे. यामध्ये अजून एक इन्ग्रीडियंट आपल्याला ॲड करायचा आहे, तो म्हणजे एलोवेरा जेल. अर्धी वाटी एलोवेरा जेल, अगदी फ्रेश एलोवेरा जेल आहे, तो मी घेतला आणि यामध्ये मिक्स केलाय. आता हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करायचं. एलोवेरा मिक्स व्हायला थोडासा वेळ लागतो, पण ठीक आहे, जेवढा शक्य होईल तेवढा मिक्स करायचा आणि हा मास्क केसांना लावायचा. अगदी जास्त सुकेपर्यंतही हा मास्क ठेवायचा नाही. 15 मिनिटं ते अर्धा तास फक्त हा मास्क ठेवायचा आणि लगेच हेअर वॉश करायचं. हेअर वॉश करताना अगदी माइल्ड शॅम्पू वापरा किंवा नाही वापरला तरीही चालेल. कारण यामध्ये आपण कोरफड टाकलेली आहे. कोरफडीमुळे आपोआपच केस एकदम छान असे शायनी आणि सिल्की होतात. शॅम्पूची गरजच पडत नाही. एकदम छान सॉफ्ट केस झालेले आहेत. तर हा असा मास्क आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदाच लावायचा. कारण ऑलरेडी थंडी असते आणि मग असा थंड कोरफड तर थंडच असते आणि असा थंड कोरफडीचा मास्क जर डोक्यावर लावला तर कदाचित सर्दी वगैरे होण्याची पण शक्यता असते. त्यामुळे शक्यतो 8 दिवसातून 15 दिवसातून एकदा लावलात ना तरी सुद्धा याचे चांगले रिझल्ट मिळतात. तर या थंडीमध्ये केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी असा मास्क तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा. थंड हवेमुळे काय होतं, आपल्या त्वचेमधला जो नॅचरल ओलावा असतो ना, तो कमी होतो आणि मग त्याच्यामुळे त्वचा राठ होते, अशी तडकते किंवा अशी खाज सुटते आपल्या स्किनवरती. त्यामुळे थंडीत थोडंसं वेगळं स्किन केअर तर करायलाच हवं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ऑइल मसाज. वेळ मिळाला तर अल्टरनेट डेजला करा किंवा आठवड्यातून 2 वेळा तरी. मी इथे मसाजसाठी कलोंजी ऑइल वापरते आहे. तुमच्या स्किनला जे सूट होईल ते ऑइल मसाजसाठी तुम्ही निवडू शकता. आता याने होईल काय, तर हे तेल त्वचेच्या एकदम खालच्या थरापर्यंत जातं आणि आपला त्वचेमधला जो ओलावा आहे ना, तो टिकवून ठेवतं. त्यामुळे जो कोरडापणा येतो ना आपल्या स्किनला, तो कमी होईल, ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि त्यामुळे स्किन एकदम सॉफ्ट आणि मुलायम बनेल. आता तेल मालिश केल्यानंतर लगेचच अंघोळ करायची नाही. ते तेल आपल्या त्वचेमध्ये व्यवस्थित मुरायला हवं. मग आता या मधल्या वेळेमध्ये छानपैकी व्यायाम करायचा. खरं तर व्यायाम करण्याचे फायदे हे सगळ्याच ऋतूत मिळतात. पण थंडीत त्याचे जास्त फायदे मिळतात. थंडीमध्ये काय होतं, आपलं अंग अखडलेलं असतं. बऱ्याचदा जॉइंट्स पेन होत असतात आणि आपली इम्युनिटी पॉवर सुद्धा कमी झालेली असते. मग अशा वेळेस इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी, बॉडी वेट मेंटेन करण्यासाठी, आपलं शरीर थोडंसं उबदार ठेवण्यासाठी व्यायामाची थंडीमध्ये जास्त गरज असते. आपल्याला जमेल तसा, जेवढा वेळ असेल तेवढा, थोडा का होईना पण व्यायाम हा थंडीमध्ये करायचाच. कधी व्यायामाचा कंटाळा आला तर वॉकला गेलात तरीही चालेल. त्या निमित्ताने सूर्यप्रकाश आपल्याला मिळेल आणि शरीरातली जी व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे ती भरून निघेल. रोज जमलं नाही ना तरी देखील अधूनमधून सूर्यस्नान करणं गरजेचं आहे. म्हणजेच उन्हामध्ये जाऊन बसायचं, कोवळ्या उन्हामध्ये. म्हणजे जे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये कमी झालेलं असतं ना, ते यामुळे आपल्याला मिळेल. असं छोटंसं सकाळचं रुटीन ठेवलं ना, तर याचा आपल्याला खरंच खूप फायदा होतो. आता तुम्ही म्हणाल, "आमच्याकडे एवढा वेळ कुठे असतो?" असतो. आपल्याला आवड असेल ना, तर हा वेळ आपण काढतो. मला विचाराल, तर माझ्याकडे देखील अगदी सकाळी-सकाळी हा वेळ नसतो. पण मुली शाळेत गेल्यानंतर मी माझं हे रुटीन नेहमी फॉलो करते. आता सकाळपासून एवढं सगळं स्किन केअर फॉलो केल्यामुळे म्हणजे ऑइल वगैरे आपण सगळं अप्लाय केल्यामुळे आपली त्वचा अशी छान, मऊसूत, तजेलदार झालेली आहे. मग आता दिवसभर ती तशीच राहायला पाहिजे, हो की नाही? मग त्यामुळे एक गोष्ट थंडीमध्ये आपण अव्हॉइड करायची आहे, ती म्हणजे केमिकल बेस्ड साबण.
किंवा कोणताही बॉडी वॉश, आता साबण किंवा बॉडी वॉश कोणताही वापरला तर त्याचा एक फेस होतो. आता तो फेस होतो म्हणजेच त्याच्यामध्ये केमिकल्स आहेत आणि मग त्या केमिकल्समुळे काय होतं, पुन्हा एवढी छान सॉफ्ट ऑइली आपली स्किन झालेली असते ती पुन्हा ड्राय होते. त्यामुळे थंडीमध्ये तरी निदान साबण किंवा कोणताही बॉडी वॉश लावणं टाळायचंय. मग आता तुम्ही म्हणाल मग काय लावायचं, तर साबणाऐवजी आपण काय वापरायचं ते तुम्हाला सांगते. घरच्या घरी बनवलेलं उटणं. आता मी यामध्ये काय काय वापरलेलं आहे, मसूर डाळीचं पीठ, ही आहे मोरिंगा पावडर, तांदळाचं पीठ, थोडीशी हळद आणि मुलतानी माती. यापेक्षा वेगळ्या काही पावडरी तुमच्याकडे जर असतील, म्हणजे चंदन पावडर असेल, तुलसी पावडर असेल, तर जी अवेलेबल असेल ती पावडर तुम्ही यामध्ये मिक्स करायची आणि याचं एक उटणं बनवून ठेवायचं. आणि साबणाऐवजी रोज अंघोळ करताना हेच उटणं लावायचं. आता हे जे होममेड उटणं आपण लावणार आहे, तर यामध्ये काय टाकायचं, म्हणजे ते भिजवायचं कसं, तर आता डिपेंड्स. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये दही टाकू शकता, दूध, साधं पाणी किंवा अगदी रोज वॉटर सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. मग आता कधी काय ऍड करायचं, आता जसं की आपण जे ऑइलचा मसाज आहे आपल्याला कधी रोज जमत नाही, कधीतरीच जमतो. मग ज्या दिवशी जर तुम्ही ऑइल मसाज कराल त्या दिवशी दही नाही टाकायचं, त्या दिवशी साध्या पाण्यामध्ये किंवा रोज वॉटरमध्ये हे आपलं उटणं भिजवायचंय. कारण की ऑलरेडी आपली स्किन ऑइली झालेली आहे ऑइलचा मसाज केल्यामुळे, आणि दह्यामध्ये पुन्हा ऑइल असतं, मग त्यामुळे आणखी जास्त स्किन ऑइली होईल. तर त्यापेक्षा आपण ते मग साध्या पाण्यात किंवा रोज वॉटरमध्ये भिजवू शकतो. आणि फक्त फेसलाच नाही तर आपल्याला साबणच अवॉइड करायचं. त्यामुळे फुल बॉडीला तुम्ही हे उटणं वापरू शकता. भरपूर करून ठेवायचं, अगदी महिनाभर पुरेल एवढं करून ठेवायचं. तर म्हणाल तुम्ही वेगवेगळ्या पावडर जरी यूज केल्या तरीही चालेल. आता मस्त आंघोळ झाल्यानंतर एकदम त्वचा छान झालेली आहे, पण आता झालंय काय की पोर्स आपले ओपन झालेले आहेत, त्यामुळे ते आपल्याला काहीतरी कशाने तरी कव्हर करायला हवेत. मग आता इथे तुमच्याकडे जर एखादा छानसा नॅचरल मॉइश्चरायझर असेल तर तो मॉइश्चरायझर तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा थंडीचे दिवस आहेत तर एखादं तेल. आता तेल काही काहींचं तेलामुळे सुद्धा, म्हणजे कोकोनट ऑइलने काही काहींची स्किन पुन्हा ड्राय होते, जशी माझी होते. कोकोनट ऑइल माझ्या स्किनला जास्त सूट होत नाही, त्यामुळे आंघोळीच्या आधी मी कलोंजी ऑइलनी जसं मसाज केलं तसं आता आंघोळीनंतर मी वापरते बदामाचं तेल. तर हे आहे बदामाचं तेल. अगदी थोडंसं हातावरती घ्यायचं आणि त्यांनी आपला स्किन मॉइश्चराईज करायची. किंवा मग सनस्क्रीन सुद्धा तुम्ही लावू शकता. सनस्क्रीन इज द मस्ट. तर अशा पद्धतीने थोडीशी सकाळची स्किन केअर आपल्याला करायला हवी. थंडीमध्ये आपल्याला सतत आपला घसा कोरडा पडलाय किंवा घसा खवखवतोय, थोडंसं कफ झाल्यासारखं वाटतं किंवा सारखी सर्दी झाल्यासारखी वाटते. असं कशामुळे होतं, तर आपल्याला डिहायड्रेशन झालेलं असतं. एकतर भरपूर थंडी असते त्यामुळे आपण पाणी प्यायचं टाळतो, म्हणजे तहानच लागत नाही आपल्याला, आणि मग त्यामुळे शरीरात कमी पाणी जातं आणि मग पुन्हा हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. किंवा मग आपले ओठ सुद्धा सुकतात. ओठ सुकतात म्हणजे लक्षात ठेवायचं की आपल्याला डिहायड्रेशन झालेलं आहे आणि आता आपल्याला पाणी भरपूर पिण्याची गरज आहे. मग आता पाणी तर थंड जास्त जात नाही आपल्याला, त्यामुळे एक बदल थंडीमध्ये करायचा, तो म्हणजे दिवसभर गरम पाणीच प्यायचं. आता इतर ऋतूंमध्ये आपण फक्त सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पित असतो, पण थंडीमध्ये काय करायचं, सकाळी उठल्यानंतर तर घ्यायचंच, पण पूर्ण दिवसभर गरम पाणीच प्यायचं. तुम्ही जर गरम पाणी दिवसभर पिलत ना तर पाहिजे तर तुमचं डायजेशन सुद्धा सुधारेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीरामध्ये उष्णता थोडीशी मेंटेन राहील, आणि मग पुढचेही येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, म्हणजे घसा सुकणे किंवा ओठ सारखे सारखे सुकणे, तर हे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. तुम्ही ट्राय करून नक्की पहा. सवय नसेल, हळूहळू ज्यावेळेस तुम्हाला त्याचे फायदे लक्षात येईल ना त्यावेळेस आपोआप तुम्हाला गरम पाणी प्यायची इच्छा होईल. त्यामुळे थंडीमध्ये शक्यतो दिवसभर गरम पाणीच प्या. आता हेअर आणि स्किन केअर आपण पाहिलं, तसंच खाण्यामध्ये सुद्धा काही बदल आपल्याला करायला हवेत. ऑइल बेस्ड फूड खाण्यामध्ये ठेवायचं. आठवड्यातून एकदा आपण दही हलवतो, म्हणजे लोणी काढतो, तर हे लोणी देखील थंडीच्या दिवसात अगदी उत्तम आहे आपल्या शरीरासाठी. त्यामुळे लोणी काढल्यानंतर एक चमचाभर लोणी नेहमी खायचं. थोडंसं काढून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि वरचेवर खाल्लं तरीही चालेल. आता त्याच लोण्याचं आपण तूप बनवतो, तर खाण्यामध्ये 2 चमचे तूप रोजच्या रोज घ्यायचं. कडधान्य खायचे. कडधान्यामुळे काय होईल, आपल्याला सारखी सारखी भूक लागणार नाही आणि त्यामुळे वजन वाढणार नाही. तर मैत्रिणींनो, थंडीमध्ये आपल्या रुटीनमध्ये हे बदल अवश्य करा. त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावरती होईल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर जरूर लाईक करा. जाण्याआधी एक सांगेन
की या पुढचा येणारा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. कारण मी माझ्या किचनमध्ये थोडेसे बदल केलेले आहेत. बदल म्हणजे एक सुंदर मस्त अशी वस्तू मी घेतलेली आहे. तुम्हाला काय वाटतं कोणती असेल ती वस्तू? कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. पाहूयात किती जण अगदी बरोबर ओळखतायत ते. तर भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या नवीनशा व्हिडिओमध्ये. म्हणजेच या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.